हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या न्यू ब्लॉगमध्ये. झालं सगळ्यांचं जेवण, चहा पाणी झालेच असते. आमचा आताशी स्वयंपाक व्हायलाय बघा. आता वाजलेत 9:10. आज आमचा स्वयंपाक आवरला नाही, लय उशीर झालाय. काय सांगावं तुम्हाला. आज आम्हाला जायचंय देवाला, आदमापूरला. बाळूमामाला जायचंय तुम्हाला म्हणलं होतं, आणि नेमकाच उशीर झालाय. भरपूर काय म्हणजे अर्धच काम बाकी राहिले. ए देवा, हे फोन असा का सळायलाय माझा? असं का होईल नेमकं काही कळना. तर आम्ही चाललो देवाला. इकडं धुणं धानं धुवून वाळू घातलंय, बघू शकताय. तिकडं पण घातलंय शाली बिली. आणि आई आमची कामात काम घोटाळे करती बघा. आता काल माळव्याला पाणी द्यायचं होतं, तर आज माळव्याला पाणी सोडलंय. त्याच्यामुळे तर उशीर झाला. एखादं काम सोडित नाही, सगळंच काम केल्याशिवाय तिला जमत नाही. सांगितलेलं तर आपला राग येते. आता इतका मोठा उशीर झालाय. कालच लोक गेले देवाला, आज परत फिरतील. आज आम्ही निघालो. त्यांच्या कामामुळं मी एकटीच जायची होती, पण आई म्हणली मला पण यायचंय. मग चला म्हणलं बाबा, आईची तरी कोण इच्छा पुरवणार. मामाचं दर्शन घेऊन तिला पण समाधान सुख भेटल. तर बघा, असं मस्तपैकी इकडं माळव्याला पाणी सोडलंय. आता करते मोटर बंद. राम 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 राम. काय देवा. टेन्शन आलंय मला, लय उशीर झालाय. आतापर्यंत सगळं रेडी व्हायला पाहिजे. कडोस कभुतावणी झालंय. ब्लाऊज खाली चाललंय. काय करावं ह्या ब्लाऊजला आणि काय नाही. शेळ्या जनावर चारायचे, सगळं आवरायचं, पुन्हा निघायचं. संसार संसार किती करशील संसार, असं काम झालंय. किती कर आणि किती उरक. शेवटी काम काय महागडचे माणसाच्या सरत नाहीत बाबा. लय अवघड विषय असते. हे बघा, माळव भिजलंय सगळं. आईनं मेथी उपटून टाकली. ती मेथी सगळ्या शेळ्या खाऊन टाकायला लागल्या. त्याच्यामुळं तर बघा, आई करायली स्वयंपाक. असा फोन अंधार व्हायलाय ना, लय फोन सळायलाय माझा. डेंजरस फोन सळायलाय. कधी पांढरं व्हायलंय तर कधी काळं व्हायलंय. काय करावं तेच कळा नाही. बेकारच दिसलेलं बरं, सेटिंगच बेकार नव्हतं. आता काळं झालं, एवढं ठीक आहे. बेकारच दिसलेलं बरं. असं तर पांढरं काही दिसा नाही, एक तर काळं दिसायलंय. तर काल आज एकादस आहे. कालच लोक देवाला गेले, आम्ही आज चाललो. आम्हाला काल नाही जाणं झालं. आता हे काय चालू आहे तुझं? हा, शिरा कशाला बनवायलीस? चपाती आणि भाजी बरं बस होत ना. तर बघा, इकडं मस्तपैकी वांग्याची भाजी, इकडं उंडे करून ठेवले, तिकडं शिरा बी केलाय. एक 10 ते 20 मिनिटामध्ये स्वयंपाक रेडी झालेला आहे. स्वयंपाकामुळं भांडणं झाले आहेत. उशीर झाला म्हणून भांडणं झाले. भांडणाच्या रागाच्या भरामध्ये आईनं स्वयंपाक ओके आणि रेडी करून ठेवला आहे. तर आम्ही आज बाळूमामाला चाललो. ह्याचा आनंद खूप वेगळाच आहे. मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. आज एकादशी सध्या आहे, पण आमच्या इथं छोट्या एकादशी कोण धरत नाही. आई धरत होती, पण आता तिला सध्या उपास सहन होत नाही, त्याच्यामुळं नाही धरलेला. तर आम्ही असं धरावं लागते. फ्रेंड, आता आम्ही रेडी झालो, जेवण करायला लागलो. आता निघायची तयारी झाली आहे. मी अशी तयार झाली बघा, लय गडबडीत. जेवण चालू. या जेवण करायला. मस्त वांग्याची भाजी बनवली आणि चपाती. आईनं डब्यात भाजी भाकरी घेतली वाटाणे खायला. आणि आता आम्ही इथं राहिलेली भाजी मी खात आहे. नाहीतर तुम्ही लोक म्हणायचंय भुगुनीत जेवायला लागली, भुगुनीत. त्याच्यामुळं चाललंय आमचं जेवण. तर या जेवायला. आमचं असं उरकून रेडी झालेलं आहे. तर बाळूमामाच्या आशीर्वादाने मी डिप्रेशन मधून बाहेर आले. मला जरा सुखी झाल्यासारखं वाटत आहे. त्यामुळं मी
तेवढंच नाही, पण एक श्रद्धा ठेवून आम्ही देवाला चाललो, वेळेतला वेळ काढून, आणि साथ आईला सुद्धा घेऊन चाललेली आहे. आता तुम्ही अंदाजे लावू नका, मी गाडी केलेली आहे, गाडी करून चाललेली आहे मी, कारण खूप ऊन पडत आहे, गर्दी आहे. एकतर आता सध्या म्हणजे फिरायचं वातावरण नाहीच आहे उन्हाचं, पण आता कालच सगळे लोक गेले, आम्हाला जायचं होतं कालच, पण काही कारणास्तव मी काल नाही जाऊ शकले, तर आज आम्ही निघालेलो आहे. तर सगळं काम रेडी झालेलं आहे, बस गाडीची वाट बघायलोत. बघा आमच्या आईने किती छान छान साडी घातली, बघू दे तुम्हाला दाखवते. बघा कशी साडीतलं हिला कळतंय. बघा हे कुठे गाय कसं दिसना ग, मस्त हा बघा कशी साडी घालून तयार झाली. ब्लाऊज नाही का दुसरं डिझाईनचं, तर ब्लाऊज तुला आवडत नाही. असल्या कलरचं ब्लाऊज आहे ना, हे घाल असलं कुठं आहे नव, निळ हे घाल, ही मॅच होते, छान दिसते. तर बघा आमची आई सध्या नटलेली आहे, आई सध्या खूप खुश आहे. आईच्या आनंदात आपला आनंद म्हणायचं. खरं तर मी एकटी निघालते, पण आई म्हणली मला सध्या यायचंय, मग चला. आमचं हरभरं काढायचं राहिले, बघा खाली राहिलंय, तुम्हाला काल दाखवलेलं ती तिकडं म्हशी चारा गेलते ती, तर तेवढं काम ठेवून आम्ही निघालो. आता 2 दिवसात परत येतो. तर देवधर्म करायला पाहिजे, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत. आपलं वय तरुण आहे, सगळं छान आहे, तोपर्यंत छानच असते सगळं. एकदा वय निघून गेलं, शरीरावर गुड्या पडल्या, हाडं उघडे पडले की पुन्हा काहीच करता येत नाही. त्यामुळे ह्या वयामध्ये परपंच, तर आपल्याला परपंचासाठी तर रोजच आपण पळतो, पण देवासाठी वेळातला वेळ काढून देवधर्म सध्या केला पाहिजे. हो का, कोणी मानू अथवा ना मानू, पण मी देवाला मानते. रागाच्या भरात काही बोलले असेल, माझं म्हणजे खूप स्ट्रगल आले आयुष्यामध्ये, त्यामुळं झालं असेल चुकून हुकून, पण ह्या देवावर माझं मन आहे पहिल्यापासून. मी त्यांची स्टोरी बघितलेली, कारण बाळूमामांना वाच्य सिद्धी होती. ते म्हणायचे मी ज्याला आहे म्हणेन मी त्याला आहे, ज्याला नाही म्हणेन मी त्याला कधीच नसणार आहे, असं म्हणायचे. आणि ती काय म्हणायची माहिती, जो कोणी मला 10 रुपये देईन त्याला मी खंडीभर देत असतोय, असं म्हणायचे. तर मी तेवढा शब्द ध्यानात ठेवलाय, आणि आजही त्यांना वाच्य सिद्धी म्हणली. आपण जर त्यांना आहे म्हणतो तर ते आपल्यासोबत आहेत. असे काही लोक आहेत, कितीतरी लोक आहे जगामध्ये, ते बाळूमामाला जातात, त्यांना मूल होत नाही, ज्यांच्या मागं गर्दशा आहे, कोणी येड्यावणी करते, भूतकेत लागले, अशा अनेक अडचणी. कुणाच्या मुलीला सोडून दिले, काही अडथळे असतात, तर ते लोक बाळूमामाकडे जातात. तर बाळूमामांचं चाणक्य बघा, काही लोकांच्या दारू सुटल्या, कितीतरी लोकांना मुलं होत नव्हती, मुलगा, तर मुलं सध्या झाली, असं मी अनेक जणांच्या तोंडातून ऐकलंय. त्यामुळं बाळूमामा आहेत म्हणून माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर. मी खरं सांगते, दुसऱ्या देवावर नाही, पण त्या देवावर माझी श्रद्धा आहे. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तर आता शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ मी काढत राहणार आहे. कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.